सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येतील. व्यवसायामध्ये तुमचा काम बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांना देखील याचा आनंद होईल. त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील, ज्यामुळे तुमची कीर्ती मान सन्मान वाढीस लागेल. तुमच्या व्यवसायामध्ये आज काही अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. आज तुम्हाला त्यासाठी कुठलंही काम करताना कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये काही निराशेचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज कुठल्याही प्रकारच्या मोठ्या आर्थिक व्यवहारापासून तुम्ही दूर राहा, नाहीतर नुकसान होऊ शकतं. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या मंडळींकडनं चांगला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सूचनांचं पालन केलं जाईल, त्यामुळे तुमचं मन हे अत्यंत प्रसन्न राहील. कोणतंही अवघड काम तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण कराल. एखाद्या नातेवाईकांसाठी तुम्हाला आज पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुमची रचनात्मक कार्यामध्ये जी रुची असेल ती वाढीस लागेल. तुम्हाला आज आर्थिक लाभ होताना दिसत आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकावं लागेल. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला तुम्ही आज बिलकुल बळी पडू नका. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडनं आवश्यक ते सगळं सहकार्य मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये देखील तुम्हाला भावाची मदत मिळेल. तुम्ही आज एखाद्या चांगल्या कामावरती पैसे खर्च कराल. आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. काही समस्यांना देखील तुम्हाला सामोरं जाण्याची शक्यता आहे. आज कोणतंही अवघड काम तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. एखाद्या मित्रासाठी तुम्हाला आज आर्थिक पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन व्यवसायामध्ये तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल, त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. शत्रूंमुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतं. आज एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये तुमची कीर्ती पसरेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, नाहीतर काही जुना एखादा आजार तुम्हाला उद्भवण्याची दाट शक्यता आहे. आज नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. हवामानामुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भावाच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. व्यवसायामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नका. हवामानामुळे आरोग्यावरती तुमच्या परिणाम होतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज कुठेही गुंतवणूक करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची अध्यात्माची आवड ही वाढीस लागेल. नोकरीशी संबंधित लोकांना मेहनत करावी लागू शकते. तुमचं काम आज बिघडू शकतं. व्यवसायामध्ये मोठी एखादी डील फायनल झाल्यानं तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल.
त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत चांगला जाईल. कौटुंबिक व्यवसायासाठी तुम्ही काही योजना कराल, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखाद्या प्रकल्पावरती तुम्ही काम सुरू करा. तुम्हाला भविष्यामध्ये चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादं पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एकामागून एक नवीन कामं तुम्हाला करावी लागतील. तुम्ही आज कामांमध्येच व्यस्त राहाल. कुटुंबातील लोकांसाठी तुम्ही आज वेळ काढू शकणार नाही, परंतु तुम्हाला आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. शुभ कार्यक्रमाबाबत तुमच्या घरामध्ये चर्चा होऊ शकते. तुमच्या भावासोबत जर तुमचे काही मतभेद असतील तर ते आज पूर्णपणे संपुष्टामध्ये येतील. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुम्हाला आज सकाळी तुमच्या मुलांकडनं काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कुटुंबातील कोणताही वाद आज सुटू शकतो. एखादी व्यक्ती भेटू शकते तुम्हाला जी तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज घाईघाईमध्ये कुठलाही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. कोणत्याही व्यवहारांबाबत तुम्ही आज सावध राहा. भविष्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला काही नुकसान हे होऊ शकतं, परंतु ते सहन करण्याची मानसिक तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणांना दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची समस्यांपासून सुटका होईल, ज्यामुळे तुम्ही आज आनंदी असाल. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. कठोर परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला आज यश मिळेल. आजची कामं तुम्ही उद्यावरती ढकलू नका, नाहीतर शत्रू तुम्हाला त्रास देतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं 108 वेळा नामस्मरण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.